नमस्कार. डिझायर ॲडमिशन कन्सल्टन्सीमध्ये तुमचं स्वागत आहे. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण मॉडर्न कॉलेज ऑफ फिजिओथेरपी जे की BPTHसाठी पुणेमधील व पूर्ण महाराष्ट्रातील एक टॉपचं प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेज आहे. तर जर तुम्हाला फिजिओथेरपी करायचं असेल व तुमचा स्कोरही कमी असेल तर तुम्हाला हे कॉलेज भेटू शकते. व हे कॉलेज पुणे शहरामधील संचेती असेल, मॉडर्न कॉलेज ऑफ फिजिओथेरपी असेल तर हे कॉलेजेस एक चांगल्या लेवलचे कॉलेजेस आहेत. व यांचा कट ऑफही कमी जातो. यांची फीजही कमी आहे कॉलेजेसची. व कॉलेजेसमध्ये आपण विचार केला तर मेरिटच्या सीट्ससुद्धा अवेलेबल आहे. त्याचसोबत मॅनेजमेंटच्या सीट्स देखील उपलब्ध आहेत. कॉलेजची फीही कमी आहे. हॉस्टेल, मेस, त्यानंतर कॉलेजचा कट ऑफ असेल व स्कॉलरशिप, त्याच्यानंतर आपल्याला अदर स्कीम्सचा बेनिफिटसुद्धा ह्या कॉलेजेसमध्ये मिळतो. 2024मध्ये किती कट ऑफ जाऊ शकतो, लास्ट इयरचा कट ऑफ किती होता, हे देखील आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. ह्या कॉलेजमध्ये स्कॉलरशिपसुद्धा अवेलेबल आहे. विविध डिफरंट स्कीम्सचा आपल्याला फायदाही ह्या कॉलेजेसमध्ये घेता येतो. तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात व कॉलेजेसबद्दल आणखीन तुम्हाला काही डाऊट्स असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की आम्हाला विचारा. हे कॉलेज छत्रपती शिवाजीनगर इथे पुणेमधील मेन एरियामध्ये स्थित आहे. त्यामुळे कॉलेजमध्ये व कॉलेजला 2 ते 3 हॉस्पिटल्स देखील अटॅच्ड आहे. आता कॉलेजच्या ट्युशन फीसचा आपण विचार केला तर 83,500 रुपये ट्युशन फीस प्लस डेव्हलपमेंट मिळून ह्या कॉलेजची फीज आहे. जर तुमची ओपन कॅटेगरी असेल व 8 लाखापेक्षा जास्त इन्कम असेल तर तुम्हाला पूर्ण फीज ही पे करावं लागेल. परंतु 8 लाखापेक्षा कमी इन्कम असेल आणि तुम्ही जर ओपन कॅटेगरी असेल, त्यानंतर OBC कॅटेगरी असेल तर तुम्हाला 50% स्कॉलरशिप मिळून जाईल व अदर कॅटेगरीसाठी साधारण 90% पर्यंत स्कॉलरशिप ही अवेलेबल असते. SC STसाठी 0 ट्युशन फी असते. जर आपण ओपन OBCचा विचार केला तर 40,000 रुपये तुम्हाला या कॉलेजची फीस पडेल. आता हॉस्टेल फीस ही डिपेंड करते की तुम्ही कोणत्या एरियामध्ये अकॉमोडेशनसाठी घेताय. एक साधारण विचार केला 40,000 ते 50,000च्या आसपास तुम्हाला खर्च येऊ शकतो. काही एरियामध्ये 60-70 हजारापर्यंत देखील खर्च ही तुम्हाला पडेल. लोकेशन ही प्रॉपर सिटीमध्ये आहे. छत्रपती शिवाजीनगर एरियामध्ये हे कॉलेजचं लोकेशन आहे. कट ऑफचा विचार केला होता. जर आपण कट ऑफचा विचार करत असेल तर सर्वात पहिल्यांदी SC कॅटेगरीसाठी आपण पाहिलं तर 128 मार्क्सपर्यंत कॉलेज अलॉट झालं. त्यानंतर ST कॅटेगरीमध्ये 164 मार्क्स. आता याच्यानंतर कसं आहे, स्पॉट राऊंडमध्ये अजूनही कमी मार्क्सवर ॲडमिशन होऊन जातं. विजय कॅटेगरीसाठी 250 मार्क्स या कॉलेजसाठी आपल्याला लास्ट इयर लागत होते. आता NT1 कॅटेगरीचा विचार केला किंवा अदर कॅटेगरीचा विचार केला तर जर आपला स्पॉट राऊंड झाला, कॅटेगरी सीट्स वॅकंट असतील तर आपला कट ऑफ अजूनही कमी होतो व खूप कमी हा कट ऑफ जाण्याची शक्यता असते. यावर्षी स्पॉट राऊंड होईल, कट ऑफ हा कमी जाईल. NT1साठी 278 मार्क्सपर्यंत सीट अलॉट झाली. आता NT2चा विचार केला तर 177 मार्क्सला हे कॉलेज अलॉट झालेलं आहे. NT3साठी 196 मार्क्सपर्यंत कॉलेजला सीट अलॉट झाली होती. आता याच्यामध्ये क्वालिफाईंग क्रायटेरिया नसतो जसं BMS BHMSसाठी, तर आपण अनक्वालिफाईड असलं तरी ॲडमिशन घेऊ शकतोय. OBCसाठी 212 मार्क्सपर्यंत कट ऑफ हा गेलता. जर आपण ओपन कॅटेगरीचा विचार केला तर 184 मार्क्स. आता सेमीमध्ये फिजिओथेरपीसाठी वगैरे EWSच्या सुद्धा सीट्स लास्ट इयर होत्या. 225 मार्क्सपर्यंत कट ऑफ हा लास्ट इयर गेलता. तर आता आपण बाकीच्या गोष्टींचा विचार केला, तुम्हाला काही डाऊट्स असतील तर तुम्ही आमची काउन्सिलिंग जॉईन करू शकता किंवा 9730 89 89 60 या व्हॉट्सअप क्रमांकावर आम्हाला मेसेज करून काही डाऊट्स असतील कॉलेजेसबद्दल, अदर कॉलेजेसबद्दल, महाराष्ट्रातील कोणत्याही BMS BHMS फिजिओथेरपी कॉलेजेस असतील तर तुम्ही आम्हाला नक्कीच विचारू शकता. आमचे टीम मेंबर्स तुमची 100% हेल्प करतील. अदर जर आपली स्टेट कोटाची फीस बघितली 4,000 रुपये काउन्सिलिंग फीज आहे. स्टेट कोटा प्लस AIQची 6,000 रुपये फी आहे. तर तुम्हाला जॉईन करायची असेल तर व्हॉट्सअपवर पेड काउन्सिलिंग म्हणून नक्कीच मेसेज करा. आमचे टीम मेंबर्स तुम्हाला नक्कीच हेल्प करतील. आपलं ऑफिस संगमनेर व पुणेमध्ये आहे. ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने तुम्ही काउन्सिलिंग जॉईन करू शकता. तर चला भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.